आज बघूया कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस ताजी, टवटवीत, फ्रेश राहण्यासाठी काय करायचं. आता पावसाळ्यात कोथिंबीर चांगली फ्रेश मिळते, पण त्याची पानं लवकर पिवळी पडतात किंवा मग कोथिंबीर सडते. तर ते होऊ नये म्हणून कोथिंबीर कशा पद्धतीने स्टोअर करायची हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला बघूया. काही दिवसांपूर्वी कोथिंबीर खूप महाग झाली होती. 50 ते 60 रुपयाला एक जुडी मिळायची. तेव्हा कोथिंबीर एकदा आणली की त्याला व्यवस्थित स्टोअर करून जास्तीत जास्त दिवस ते वापरायची. पण आता कोथिंबीर स्वस्त झाली आहे. आज मला 15 रुपयाला एक जुडी मिळाली, त्यामुळं 2 जुड्या मी घेऊन आली. कोथिंबीर बाजारातून आणली की मी लगेचच ती निवडायला घेते. आता बघा, पावसाळ्यामुळं कोथिंबीर किंवा बाकीच्या भाज्यासुद्धा थोड्याशा सडल्यासारख्या होतात, पानं त्याची पिवळी पडतात. तर कोथिंबीरीची जुडी निवडते वेळी त्यात जी सडलेली कोथिंबीर आहे खराब झालेली, ती सगळ्यात आधी बाजूला करून घ्यायची आणि मग कोथिंबीर निवडायची. आता कोथिंबीर निवडते वेळी मी इथे जी कोथिंबीरीची पुढची पानं आहेत ती पानं काढून घेते एकीकडे, आणि ज्या मागच्या काड्या आहेत त्या काड्यासुद्धा थोड्याफार मी काढून घेत असते. आता या काड्याचं करायचं काय ते पुढं व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर बघा, इथे कोथिंबीरीची जी पानं आहेत, कोवळी देठं आहेत, ती मी निवडून घेणार आहे. आणि काड्या खूप जास्त घेत नाही मी, अगदी मूठभर काड्या बाजूला करून घेते, बाकीच्या काड्या घेत नाही. म्हणजे जेवढ्या काड्या लागतात तेवढ्या मी काढून घेत असते. तर आता इथे मी कोथिंबीर निवडून घेणार आहे. निवडते वेळी अजिबात पिवळी पडलेली पानं किंवा खराब झालेली पानं घ्यायची नाही. त्या 1-2 पानामुळेच अख्खी कोथिंबीर खराब होत असते. कोथिंबीरला बघा कधी कधी अशी फुलं येत असतात, ती फुलंसुद्धा घ्यायची. छान मस्त सेंट येतो त्याचासुद्धा भाजीमध्ये घातल्यानंतर. तर आता इथे मी कोथिंबीर निवडून घेत आहे. कोवळी पानं, देठं वेगळी आणि काड्या वेगळ्या घेतलेल्या आहेत. तर आता सगळी कोथिंबीर इथे निवडून झालेली आहे आणि निवडलेली कोथिंबीर वेगळी आणि काड्या वेगळ्या असं ठेवलेलं आहे. तर या काड्यांचं करायचं काय हे सांगते आधी. स्वच्छ धुवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते. जेव्हा आमटी डाळ बनवायची असेल तर त्याच्यामध्ये घालते. भाज्यांसाठी काळं वाटण, हिरवं वाटण बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वापरते. सूप बनवायचं असेल त्याच्यामध्ये सुद्धा वापरते. म्हणून या काड्या मी स्टोअर करते. आता पावसाळ्यात मी कोथिंबीर न धुता स्टोअर करते. त्याचं कारण म्हणजे बघा, आता 4-5 दिवसापूर्वी ही कोथिंबीर आणली होती आणि याला खूप जास्त माती होती, म्हणून मला ती धुवावी लागली. धुतल्यानंतर या दिवसामध्ये कोथिंबीर लवकर खराब होते, सडते. वातावरणात ऑलरेडी दमटपणा असतो आणि फ्रीजमध्ये एखादी गोष्ट आपण ठेवली की जास्त ओलसर होते. बघा, कॅरीबॅगमध्ये कोथिंबीर ठेवली तर खूप जास्त ओलसर होते, त्याला मॉइश्चर पकडतं. त्याच्यामुळं फक्त पावसाळ्या दिवसामध्ये मी कोथिंबीर न धुता स्टोअर करते. बाकी हिवाळा आणि उन्हाळा स्वच्छ धुवून स्टोअर करते. तर आता एका डब्यामध्ये मी खाली टिश्यू पेपर टाकला आहे. टिश्यू पेपर नसेल तर एखादा कॉटनचा कापड टाका. न्यूजपेपर टाकू नका, जास्त ओलावा धरतो या दिवसामध्ये आणि न्यूजपेपर लवकर ओला होईल. तर आता एका डब्यामध्ये ही कोथिंबीर ठेवली, त्याच्यावरती अजून एक टिश्यू पेपर टाकला. जर मॉइश्चर धरलं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर या टिश्यूमध्ये ॲब्झॉर्ब होतं, म्हणून मग टिश्यू पेपर टाकलेत आणि हा डबा आता फ्रीजमध्ये ठेवायचा. तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा सेम पद्धतीने स्टोअर करू शकता. आता या डब्याला बघा इथे होल आहेत. हे होल मी ओपनच ठेवते, हवा खेळती राहते आणि कोथिंबीर फ्रेश राहते. स्टीलच्या प्लास्टिकच्या डब्यात स्टोअर करत असाल तर 1-2 दिवसातून डबा 2-3 मिनटासाठी ओपन करून बाहेर ठेवायचा. बाहेरची हवा लागली की मस्त टवटवीत राहते कोथिंबीर भरपूर दिवसासाठी. मला जेवढ्या लागतात तेवढ्याच मी काड्या बाजूला करून घेतल्या, स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर स्टोअर करून बघा. 15 ते 20 दिवसाच्या वरतीसुद्धा कोथिंबीर जशास तशी फ्रेश टवटवीत राहते. फक्त पावसाळ्यामध्ये कॅरीबॅगमध्ये स्टोअर करू नका, जास्त मॉइश्चर पकडतं आणि कोथिंबीर लवकर खराब होते. त्यामुळं पावसाळ्यात कोथिंबीर स्टोअर करताना स्टीलचा किंवा प्लास्टिकचा डबा वापरा. या पद्धतीने कोथिंबीर स्टोअर करून बघा, खूप जास्त दिवस छान राहते.